गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त होताना भुजबळ साहेबांच्या पाठीशी वज्रमूठ आवळून सर्वांनी एक होण्याचं आवाहन केलेलं आहे। प्रत्यक्ष पाहूयात गोपीचंद पडळकर काय म्हणाले ते। अंबडमध्ये सगळेजण एकत्रित आला म्हणून आता हे सगळं सरकार सुद्धा तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार झालंय। मित्रांनो, अजून काय योजनांचे पैसे यायचे आहेत। भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय, नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याही सगळ्या विषयाला न्याय मिळावा असा प्रयत्न आपल्या माध्यमातून निश्चितपणे झाला पाहिजे। ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वज्रमुठ सैल्य करू नका। गोपीचंद पडळकर बोलताना पुढे म्हणाले की आपल्यामधील जातपात गट तट आणि राजकारण बाजूला सारून ओबीसींच्या हितासाठी आपलं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एक व्हावं। राजकारण जात पात धर्म हे बाजूला ठेवा, सगळे ओबीसी नेते एक या आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा। एखादा नेता इकडे तिकडे गेला तर काही फरक नाही, पण मी हात जोडून विनंती करतोय की सगळे ताकदीने उभा राहावा। कारण आता गावगाड्यातला सगळा ओबीसी एक झालाय, गावगाड्यातली सगळी लोक एक झाले। गावगाड्यामध्ये एकत्र असताना आमच्या प्रेतासी देखील तुम्ही दुजाभाव करता, अंत्यसंस्कारासाठी तुम्ही जागा देत नाही, असं जर असेल तर तुम्ही आमच्यामध्ये ओबीसी मध्ये कसे येता हा सांगण्याचा उद्देश देखील गोपीचंद पडळकरांच्या भाषणातून आपल्याला दिसतो आहे। अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमी नाही। शीतल साठेने आता गाणं म्हटलं, सचिन माळीने, अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमीमध्ये आमचं प्रेत नेलं तर त्यांना म्हणतात इथं जाळू नका, तुमची स्मशानभूमी तिकडं आहे। स्मशानभूमी कुठं म्हणजे वड्यात तुम्हाला जाळा। ओबीसी मधील इतर जातीतील लोकांना काही शैक्षणिक कामासाठी किंवा इतर कामासाठी जातीचा दाखला हवा असेल तर तहसील कार्यालयामध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये 4-4, 6-6 महिने हेलपाटे मारावे लागतात। जाचक अटी आणि नियमांचं आणि विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांची हेळसांड केली जाते। परंतु आता मराठ्यांना कुणबी म्हणून तात्काळ कसे काय तुम्ही जातीचे दाखले देता असा थेट सवाल देखील करत दुजाभाऊ कशासाठी करता असा सरकारला गोपीचंद पडळकर यांनी थेट सवाल केलेला आहे। आज कुणबी सरसकट दाखले द्यायचं चालू केलाय, ज्यांच्या नोंदी सापडल्या। अरे अजून आमच्या हेळव्याच्या पोराला, तेल्याच्या पोराला, कोळ्याच्या साळ्याच्या माळ्याच्या पोराला, हटकर धनगर सनगर रामोची वडर बेडर मुसलमान लिंगायत परीट गडची डवऱ्याच्या पोराला अजून दाखला मिळत नाही। 2-2, 3-3, 4-4 महिने हेलपाटे घातले तर आमच्या नावावरती जमीन नाही, आमच्या नावावरती 7-12 नाही, आमच्याकडे कुठलं कागदपत्र नाही। अरे आम्हाला त्यामध्ये काही मिळत नाही आणि तुम्ही इकडे एका बाजूला एका दिवसात दाखले देताय आणि तिकडे 4-4 महिने झाले आमची लोक तिथं अर्ज करतायत तर त्यांना तुम्ही वेगवेगळे पुरावे मागताय। हा दुजाभाव कशासाठी, हे दुजाभाव कोण करताय? हाच दुजाभाव थांबवण्यासाठी आणि ओबीसींच्या रक्षणासाठी लढणाऱ्या भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आव्हान देखील या ठिकाणी पडळकरांनी केलेलं आहे। आणि म्हणून गावातल्या सगळ्या ओबीसीनो एकत्र या, ही ताकद एका जाग्यावरती करा, सर्व शक्ती एकजूट करा आणि माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण ठामपणे उभं राहूया। एवढंच नव्हे तर भुजबळ साहेबांना धमक्या देणारे आणि भुजबळ साहेबांना आव्हान देणाऱ्यांना स्पष्टपणे गोपीचंद पडळकरांनी देखील आव्हान दिलेलं आहे की भुजबळ साहेबांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही अशा पद्धतीचे ठाम वज्रमूठ मांडून शपथच घेतलेले। हे आव्हान प्रत्यक्षरित्या जरांगे पाटलांना देखील आहे असा देखील कयास काढला जातोय। मी बघितलं अंबडची सभा झाल्यानंतर बरंच वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं, भुजबळ साहेबांना असं करीन, भुजबळ काही नाही। भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही। दौलत नानांना इथं गर्जना केली, आता रामोशेंच्या वतीनं केली का नाही, ऐकली का नाही? रामोशावरती विश्वास ठेवला तर तो केसालाही धक्का लागू देत नाही। रामोशाचा विश्वासघात झाला तो टाळूला केसच ठेवत नाही। दौलत नानांनी सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला धनगरांचे अनेक नेते आहेत, अनेक पुढारी आहेत, परंतु गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पॉप्युलर नेते आज महाराष्ट्रामध्ये इतर कुणीही नाहीत। म्हणूनच धनगरांच्या वतीनं आम्ही सर्वजण अवघे 5 कोटी धनगर भुजबळांच्या पाठीशी आहोत असं देखील ठामपणे या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी आपले मत व्यक्त केलंय। मी महाराष्ट्रातल्या 5 कोटी धनगरांच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे खंबीरपणे उभे आहोत हा शब्द सगळ्यांच्या वतीनं देतो, चिंता करू नका। आजपर्यंतच्या जरांगे पाटलांच्या भाषणामध्ये स्वतः जरांगे पाटलांनी अनेक वेळा भुजबळांना आपण पाडू अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत। या पाडापाडीच्या वक्तव्यावर थेट जरांगेंनाच आव्हान देत गोपीचंद पडळकर यांनी शेरोशायरी करत त्यांना आव्हान दिलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे। पाहूयात। आता पाडापाडीची भाषा सुरू झाली,
झाली का ना, ह्याला पाडतो त्याला पाडतो अमक्याला पाडतो तमक्याला पाडतो. अरे पाडापाडीच्या भाषावरती मला हेच सांगायचं आहे, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है. हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है. आणि त्यामुळे चिंता करू नका कसलीच. आणि एकजूट व्हा, एक ताकद व्हा. गावगाड्यातली सगळी एकत्रित लोक यायला लागलेत. सगळ्या लोकांनी आज भुजबळ साहेबांच्या पाठीमागे पाठबळ उभा केलाय. सगळे विसरून टाका. गट तट गावातले आता नाभिक समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, अग्रिकोळी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, हे गावातले छोटे छोटे समाज आपण काय क्रांती करू शकतो बघा. या अगोदर जरांगे पाटलांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली कामं करावी लागतात. या वाक्यानंतर अनेक महाराष्ट्रातून त्यांना अनेक लोकांकडून विरोध केला गेला. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली. परंतु या लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली कामं करावी लागतात हे वाक्य आजही ओबीसींच्या मनामध्ये टोचलेलं आहे. त्या विरोधात जरांगे पाटलांच्या या वक्तव्याविरोधात गोपीचंद पडळकरांनी देखील खरपूस समाचार घेतलेला या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय. अरे तुम्ही हिनवता, गावात नाभिक समाजाची घरं किती, गुरव समाजाची घरं किती, लोहाराची सोनाराची सुताराची घरं किती, आम्हाला हिनवता. अरे आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा दाखला दिला कुणबीचा, तर आमचं सरपंचाचं आरक्षण गेला. दुसरा दाखला द्यायची गरज नाही. सध्या चालू असलेलं कार्य म्हणजे सरसकट मराठ्यांना ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखलं देण्याचं हे प्रकरण थांबलं पाहिजे. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की आता तुम्ही कुणबी दाखले देत गेलेला आहेत, यामुळे ओबीसीतील खऱ्या ओबीसीतील लोकांचं जे प्रतिनिधित्व आहे, मग ते राजकारणातलं असेल, शैक्षणिक असेल किंवा नोकऱ्यातील असेल, ते कशा पद्धतीने जाणार आहे यावर देखील भाष्य गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे. एक पंचायत समिती गणामध्ये तुम्ही जर दाखला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेलं. जिल्हा परिषद गणामध्ये एक दाखला गटामध्ये दिला तर आमचं झेडपीचं आरक्षण गेलं ना. अरे ह्या राजकर्त्यांना हेच करायचंय की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावडी खूप झाल्या, आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जागा त्यांच्या पॅक झाल्या, मग त्यांना ओबीसीच्या झेडपी जागेवरती मेंबर व्हायचा आहे, नगरसेवक व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे. अरे तुम्ही 4-4 जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं, राहत नाही ते मित्रांनो. म्हणून ओबीसींनी जागृत होऊन एकजूट दाखवून एक मतानं एक दिलानं एकत्र येऊन भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे गोपीचंद पडळकर आपल्या भाषणातून पुन्हा पुन्हा सांगत होते. म्हणून तुम्ही जागा व्हा, एकत्रित व्हा, एकजूट करा. राजकारण हा नंतरचा विषय आहे. अरे आपण वाचलो तर पुढचं सगळं वाचेल. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं एकत्रित यावं, एकजूट व्हावं, एक ताकदीनं व्हावं आणि माननीय छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं, एवढीच मी विनंती तुम्हाला करतो. नागपूर या ठिकाणी अधिवेशन चालू आहे विधानसभेचं. या दरम्यान धनगरांच्या आरक्षणासंदर्भात मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 11 तारखेला विधान भवन नागपूरला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चा ठेवलाय. सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं आव्हान आहे, लाखोच्या संख्येने तिकडे या, घरात बसू नका. दारा काढत मेंढर चालत इकडे नाही, ते काम रोजच आहे आपल्याला. सगळेजण ताकदीनं या आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो, तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट करतो आणि एक शपथ सगळेजण घेऊया. ओबीसीने एक शपथ घ्यावी. सगळे उठून उभा राहा, हात पुढे करा. मी माग म्हणतो, तुम्ही माझ्या माग म्हणा. या एल्गार सभेसाठी जमलेल्या लोकांना गोपीचंद पडळकरांनी दिलेली शपथ ही केवळ ओबीसींच्याच एकजुटीसाठी आणि संरक्षणासाठी नव्हे, तर या ठिकाणी भुजबळांना ताकद देण्यासाठी देखील होती. मी अशी शपथ घेतो की आम्ही ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलित लोक संविधान साक्षी ठेवून शपथ घेतो की उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू. महाराष्ट्राला समता, समानता, बंधुतेच्या वाटेवर पुढे नेऊ. गोपीचंद पडळकरांच्या भाषणातील ठळक मुद्द्यावर आपलं देखील कमेंट करून आपण ठळक मत मांडू शकता आणि
राजकीय, सामाजिक आणि कला क्रीडा क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा.